म्हणजे जवळ 2 दशकापासून संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न होतं की राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एकत्र यावे. जर काल बघितलं तर त्या पद्धतीने युती झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न होतं. त्याचबरोबर जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरेंचं सुद्धा स्वप्न होतं की हे दोघंही एकत्र यावीत. आणि जर बघा तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं जी मराठी मतं जी आहेत ती विभागली जायची आणि त्याचा फायदा तिसऱ्या पक्षाला व्हायचा. तर आता ही दोघंही जे भाऊ एकत्र आल्यामुळे बऱ्यापैकी मराठी माणसाची जी मतं आहेत ही विभागली जाणार नाहीत आणि त्याचा 100% फायदा हा मराठी माणसांना 100% होईल. आणि काल जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक असतील, महाराष्ट्र निर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक असतील, हे बऱ्यापैकी आनंदात म्हणजे खूप आनंदात होते. आणि पेढे आणि साखर वाटून बऱ्याच ठिकाणी हे कार्यक्रम सुद्धा झालेत. आपण तुम्ही सुद्धा मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी तुम्ही दाखवला. आज माझं सुद्धा मत हेच आहे की 100% कागल तालुक्यात याचा म्हणजे मी कागल तालुक्याचं काम करत असल्यामुळे मला एवढी 100% खात्री आहे की कागल तालुक्यात याचा 100% चांगला फायदा होईल.